सोलापुरात असणाऱ्या या आदिला नदी आहे की ओढा आहे याच्यावरून आता मोठा वाद निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या सोलापूर शहरातील वसंत विहार स्वराज्य विहार या परिसरामध्ये आहोत। खरं तर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं आणि तेव्हापासून ही ओढा आहे की नदी आहे या संदर्भात मोठा वाद निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामुळं काही नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। महापालिका आणि नागरिकांमध्ये नव्या वादाला देखील सुरुवात झालेली आहे। काही नागरिक आपल्या सोबत आहेत, काय नेमकं परिस्थिती? आता आम्ही प्लॉट घेतलेले आहेत इथं। प्लॉट का असं सहज घेता येत नाही। प्लॉट घेतलेले आहेत, कसे घेतलेले आहेत, कसे पैसे गोळा केलेले आहेत, सोनं नाणं विकून लोन बँक लोन करून आज मी 6 महिने झालं महानगरपालिकेत चक्कर मारतोय। या अधिकाऱ्याकडे गेलं तर तो म्हणतो त्या अधिकाऱ्याकडे, त्या अधिकाऱ्याकडे गेले की या अडचण काय तुमची? अडचण अशी आहे की परवानगीच भेटत नाहीये, बांधकामाला परवानाच भेटत नाहीये। आता आम्ही आता बांधकाम परवानाच आम्ही हे काढलेलं आहे, लोन काढून ठेवलेलं आहे। काय करायचं, लोन हप्ते भरायचं आहे, भाड्याने राहतोय। आता आम्ही हप्ते कुठून भरायचे आम्ही? आता हे आता ओढा म्हणतंय, हे ओढ्याला कंपाऊंड सुद्धा नाहीये। ते बोलतात गाळ काढलेले, गाळ कुठे टाकलेले तरी बघा तुम्ही, साईडला गाळ टाकलेले, काय माती आहे ती माती परत खालीच जाणार आहे ना, ते होणार कसं? त्याला व्यवस्थित हेच केलं काय नाहीये। नेमक्या अडचणी आहेत? किती तुमची ऍक्च्युअली जागा आहे? सांगायचं म्हटलं तर इथं माझाही प्लॉट आहे। कोट्यावधी रुपये कर्ज काढून आपण हा प्लॉट घेतलेला आहे। सगळ्यात महत्वाचं सांगायचंच म्हटलं तर ही नदी नाहीच आहे, हा नाला आहे। इरिगेशन डिपार्टमेंट कडून आम्ही माहिती काढली, हा जो आहे हिप्परगा तलावाचा ओव्हरफ्लो आहे। त्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये याचे रेकॉर्ड्स आहेत, त्याला त्यांनी सांडवा असं म्हटलेलं आहे सुरुवातीला। याच्या मागे आयुक्तांचा काहीतरी वेगळाच घाट आहे असं दिसतोय। डिझास्टर मॅनेजमेंट खाली हा नाला टाकायचा आणि त्याच्यामध्ये काही शासनाकडून निधी मिळवायच्या, त्यातून मोठा काहीतरी गैरव्यवहार करून आपला काय जो काही आहे उद्देश साधायचा, असा या आयुक्तांचा काहीतरी घाट दिसतोय। याच्या मागे खूप मोठं कारस्थान आहे आयुक्तांचं असं मला वाटतं। काय नेमकी काय मागणी असणार आहे तुमची? आमची मागणी हेच आहे की याला आदिला नाला आहे जो रेकॉर्डनुसार आहे तोच ठेवावा। नदी केल्यामुळं जे काही टेक्निकली प्रॉब्लेम येणार आहेत आणि अनेक लोक ज्यांना घरांना परवानग्या मिळाल्यात, जे लेआउट फायनल झालेले आहेत त्यांना अनधिकृत करण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। हे झालं तर अनेक लोक, जवळपास याच्यामध्ये 2,500 घरं बाधित होतात, याचा अर्थ 10,000 लोक बाधित होतात। त्यामुळं आपण याच्यावरती विचार केला पाहिजे। आपण कुठली मागणी करतोय ती करायची म्हणून करत नाही, त्याच्या मागे काही कारण आहेत। एक पहिलं कारण म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नदी असा उल्लेख नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्यांना महापालिकेने परवानगी दिलेली आहे, रीतसर सगळ्यांनी परवानगी लेआउट मंजूर झाल्यानंतरच सगळ्या गोष्टी केल्यात। त्याचबरोबर याच्यावरती जे काही कन्स्ट्रक्शन होत आहेत त्याच्यासाठी लोन सुद्धा या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करून बँकेने दिलेली आहे। त्यामुळे हे सगळ्या गोष्टी अधिकृत आहेत। याला अनधिकृत करण्याचा घाट आपल्याला या माध्यमातून दिसतोय। याच्यामुळे जवळपास 100 ते 125 मीटर दोन्ही बाजूला घरं बाधित होणार आहेत। याला कोण जबाबदार? दुसरी गोष्ट म्हणजे अधिकृत असलं तरी अनेकांना नोटीस हा देण्यात आलेल्या आहेत महापालिकेकडनं। आता पुढची भूमिका तुमची काय? याच्यामध्ये जे अनधिकृत आहेत ते अनधिकृतला तुम्ही संरक्षण देऊ नका, आमचं म्हणणं तेच आहे। जे अनधिकृत आहे ते पाडा। इथं तुम्हाला जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं अनधिकृत असं बांधकाम दिसणार नाही। तुम्ही जर याचं शूटिंग जर घेतलं तर तुम्हाला दिसेल की सगळ्या ठिकाणी जागा सोडून बांधकाम केले आहे। आता राहिला प्रश्न, मग हे सगळं का करायचंय? नाला केला तर त्याला 6 मीटर इतकीच बाजूची जी जागा आहे ती सोडावी लागते। नदी करायचं म्हटलं तर गेल्या 25 वर्षांमध्ये किती पाऊस पडला, गेल्या 100 वर्षांमध्ये किती पाऊस पडला, या क्रायटेरियावरती लाईन पडणार आहेत। आता राहिला प्रश्न, इथं जे पाणी साचलं त्याची कारणं वेगळी आहेत। याच्यामध्ये मी ठामपणे सांगू इच्छितो की या ठिकाणी महापालिका जबाबदार आहे। त्याचं कारण असं आहे की उन्हाळ्यामध्ये किंवा त्यानंतरच्या काही कालावधीमध्ये जे काही इरिगेशन डिपार्टमेंट आहे त्यांनी ज्यावेळेस हिप्परगा बऱ्यापैकी भरत आला होता, त्यांना वॉर्न केलं होतं आणि पत्रही केलं होतं की तुम्ही लवकरात लवकर याच्यावरती उपाययोजना करा, खोलीकरण रुंदीकरण असेल, जे काही असेल लोकांना सांगणं असेल ते करा। त्या कुठल्याही प्रकारची गोष्ट महापालिकेकडून केली गेली नाही। याच्यातून असा संशय बळावतो की महापालिकेला याला नदीचा घाट घालून आपल्या जे काही अंतर्गत त्यांचे उद्देश आहेत ते साध्य करायचे आहेत का, हा उद्देश याच्यामध्ये दिसतो। जर खोलीकरण करायचं होतं तर ते किती करायला पाहिजे होतं? जवळपास 5 मीटर इथं खोलीकरण करणं इथं अपेक्षित आहे आणि 50 ते 60 फूट इतकं रुंदीकरण करणं अपेक्षित आहे। इथं जर तुम्ही आज एक माणूस जरी सोडला तर 4 ते 5 फुटाच्या वरती खोलीकरण नाहीये। काय काय मागणी असणार आहे? पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका म्हणजे सर, त्याच्या आधी मी एक गोष्ट सांगू शकतो तुम्हाला की हिप्परगा तलाव जो कन्स्ट्रक्ट झाला तो इंग्रजांच्या काळात कन्स्ट्रक्ट झाला
1871 ते 75च्या काळामध्ये तो कन्स्ट्रक्ट झाला. त्याच्यानंतर हा सांडवा आणि त्याचा ओव्हरफ्लो कॅनल म्हणून त्याचा उल्लेख आहे. इरिगेशन डिपार्टमेंटनी मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये काही पत्रव्यवहार केले होते जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेला की या वर्षी येणाऱ्या पावसाचं प्रमाण हे जास्त आहे आणि तुम्ही समजा हिप्परगा तलावाचं पाणी भरलं आणि ओव्हरफ्लो झाला तर तुम्ही नाल्याची साफसफाई करून ठेवा आणि पाण्याचे नियोजन करून ठेवा. हे पत्र आम्ही सर्व प्रेसवाल्यांना पण दिलेले आहेत, सगळ्या पब्लिकला पण दिलेले आहेत. तर त्याचा हाच संशय येतो की तुम्हाला माहित असताना तुम्ही पाणी कसं साठवू दिलं. आणि तुम्ही गेल्या 20 ते 30 वर्षात बघितलं तर सोलापूरची पाणी टंचाई हा प्रश्न खूप वर्षापासून भेडसावतो. आज सुद्धा सोलापूरला 5 दिवसाआड पाणी दिले जातं. तुम्हाला जर माहित होतं की हिप्परगा तलावाचं पाणी ओव्हरफ्लो होऊ शकतो तर तुम्ही ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये वळवून रोज का नाही दिलं. पाणी देऊन तुम्ही पाणी साठवणूक करायचं कमी करा आणि पाणी इथं भरणारच नाही ना. कॅनलला तुम्ही पाणी भरवून आज नदीचं तुम्ही त्याला रूप देता आणि एवढे सगळे डेव्हलपमेंट मागच्या 60 वर्षापासून झालेले आहेत. ओके. काका काय नेमकं ओढा आहे का ही नदी आहे? ही ओढा आहे. माझ्या बघण्यात तर ओढा आहे. माझ्या उताराला सुद्धा मी ज्यावेळेला पंथी कंट्रेशनला ऐकलो त्यावेळेला ओढाचीच नोंद आहे. नदी हे नाहीच एवढंच बोलतोय. नदी नाहीच ना. मग नोटीस आलेत लोकांना? कुणाला नोटीस आलेत? कुणाला आलेत नोटीस? तर कुणालाच आले कुणालाही नाही. नोटीस आले आता बाजूला कंट्रेशन चालू आहे. माझ्या मीच दिलेले ते. कुणाला आलेत नोटीस? कुणालाच नोटीस आले नाहीत. आणि आपण पाहिलं तर ह्या विरोधात पर्यावरण प्रेमी देखील विरोध करताना ह्या गोष्टी दिसत आहेत. आदिला नदी आहे असं त्यांचं देखील म्हणणं आहे. आदिला नदी नाहीच आहे. हे वडा आहे. हा हे वडा आहे साहेब. मी जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही जात होतो गावी इकडं. आम्ही वडा म्हणून बघत होतो. आदिला नदी नाही साहेब. एकंदरीत जर आपण पाहिलं तर महापालिका प्रशासनाच्या विरोधात हे जे नागरिक आहेत ते आता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात हा आदिला नदी आहे की नाला आहे हा वाद चिघळण्याची चिन्ह आता निर्माण झाली आहेत. कॅमेरामन नागेश राशिंकर सह अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, सोलापूर.